काय आहे ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे। चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे। त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यात बोलत नाही, SIT आपण त्याच्यामध्ये नेमू आणि SITच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल, त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे। परंतु मी एवढं सांगतो, कुणालाही यामध्ये सूडबुद्धीने आकस्पोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही। परंतु विरोधी पक्षाने देखील या मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे, कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषण बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये। आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं, मराठा समाजाच्या ते विरोधात नाहीत। आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कुणी करू नये। या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, याच्यामध्ये राजकारण कृपया न आणता एकमताने केलं ना, अरे भाई एकमताने केलं, एकमताने केल्यानंतर बोलू लागले हे टिकणार नाही, हे कसं टिकणार, हे टिकणार नाही। अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या, का टिकणार ते आम्ही सांगतो। हा सगळं पूर्ण आम्ही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2.5 कोटी लोकांचा सर्वे केलेला आहे, एक्सटेन्सिव्ह केला आहे, सॅम्पल नाही डिटेल मध्ये भाई केलाय। 4 लाख लोक काम करत होते डे नाईट, आणि म्हणून कधीच झालं नव्हतं अशा पद्धतीने ते आपण केलं। त्यामुळे याचं स्वागत केलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे। हे असं आरोप प्रत्यारोप करून राजकीय भाष्य करून कुणालाही काही साधता येणार नाही। उलट मराठा समाजासाठी जे सरकारने केलंय मराठा समाजाला पूर्ण त्याची जाणीव आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या विषयावर कृपया राजकारण करता कामा नये। धन्यवाद।